प्रवेश करायचा असेल तर, पण त्याचबरोबर नेट रन रेट चांगला ठेवणे गरजेचं आहे. 2 चेंडूवरती 2 चौकार मिळाले. धावसंख्या झाली आहे ती 8. यावेळेला मात्र खोदून काढलाय बॉल. ब्लॉक होल मध्ये धाव काही मिळत नाहीये. फलंदाज आहे स्ट्राईक एंडला आद्यान. हे घे जॉली बॉईज. तिन्हीच्या तिन्ही सामने पराभूत झालेत, परंतु शेवटचा सामना जिंकावा लागेल तुम्हाला आपल्या प्रेस्टिज साठी. तेरे गिरने में तेरी हार नहीं जॉली बॉईज, तेरे गिरने में तेरी हार नहीं, तू इंसान है कोई अवतार नहीं. गिर उठ चल दौड़ फिर भाग, क्योंकि जिंदगी संक्षिप्त है इसका कोई सार नहीं. इसीलिए अपनी प्रतिष्ठा के लिए ये जीतना पड़ेगा, अपने रेपुटेशन के लिए जीतना पड़ेगा, अपनी इज्जत के लिए जीतना पड़ेगा. जॉली बॉयज के सामने है मोरेश्वर स्मृती. तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. पुढचे दोन्ही सामने तुम्हाला जिंकावे लागतील. त्यासाठी चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फलंदाजी, चांगलं गोलंदाजी, तिन्ही अपार्टमेंट मध्ये काम करावं लागेल. पण आयुष हे मात्र याच्या विरुद्ध करत असताना दिसतोय. वाईड बॉल. धावसंख्या 10 वरती पोहोचवतोय पहिल्या षटकामध्ये. 2 चौकारांनिशी अद्यान खेळतोय. या वेळेला मात्र खणखणीत ड्राईव्ह, त्या ठिकाणी मिस फिल्डिंग होते. 4 धावा चिनू यांच्याकडून मिस फिल्डिंग. धावसंख्या 14 वरती पोहोचवली जाते. बिनबाद 14 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. मैत्री 11 ने आज मात्र सर्वांना खरोखरच मंत्रमुग्ध केलंय. मैत्री 11 ने दाखवून दिलंय मैत्रीमध्ये काय ताकद असते ती. पहिल्या वेळेला 45, पहिल्या वेळेला 37, दुसऱ्या वेळेला 45, पहिल्या वेळेला 45, दुसऱ्या वेळेला 38 आणि नंतर 37 अशा धावा त्यांनी डिफेंड केल्यात. आणि काय डिफेंड केल्यात सुंदर पद्धतीने. क्वालिटी ऑफ क्रिकेट पाहायला मिळालं त्यांच्याकडून. यावेळेला चिनू यांचा चेंडू ऑफ ब्रेक, मिडल कडून लेग कडे जाणारा फलंदाज युगल यांच्यासाठी. आता मात्र व्हेरिएशन दिसतंय चिनू यांच्याकडून. मिडल कडून ऑफ कडे लेग ब्रेक, आउट स्विंग आणि इन स्विंग दोन्ही पद्धतीची गोलंदाजी. वाईड बॉल. पंचांचा इशारा. 2 ने वाढते धावसंख्या होते ती 16. 16 फॉर नो लॉस. जॉली बॉयज खेळताना तयार. ओ आता मात्र उंची दिलेला गुडलँड स्पॉट वरती हा चेंडू होता, परंतु त्याला चेंडूला उंची दिली आहे. आजच्या या मैदानावरती चेंडू स्किल होतो, पण बॉलरकडे काय स्किल आहे, कशा पद्धतीने त्याने चेंडूला उठवलाय खरोखरच मानलं पाहिजे. पण पुढचा चेंडू मात्र वाईड. 2 धावांसाठी. 2 धावांनी धावसंख्या 18 वरती पोहोचवलं जातोय. बिनबाद 18. चिनू यांचा पुढचा चेंडू गोलंदाजी करेल युगल यांच्यासाठी. यावेळेला आउट इनसाइड एज. एका धावेसाठी प्लेड ऑन होता वाचलेत. एका धावेने धावसंख्या 19 वरती पोहोचते. 19 फॉर नो लॉस. अशी धावसंख्या. खणखणीत ड्राईव्ह पाहायला मिळाला, परंतु एका धावेसाठी केवळ. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. मिस्टर डिपेंडेबल युगल डोरलेकर खेळताना दिसतोय. मगापासून स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली. पहिल्या सामन्यामध्ये उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन केलं. पुढच्या 2 सामन्यामध्ये शेल मध्ये गेला, अक्षरशः शेल मध्ये गेला, पूर्ण संघर्ष शेल मध्ये गेला. जॉली बॉईज या पद्धतीचा शेल एकदा आला होता सचिन तेंडुलकरच्या लाईफ मध्ये. टेनिस एल्बोच्या वेळेला तो फलंदाजी करताना फलंदाज आहे हे सुद्धा विसरला होता. क्रिकेटरच्या लाईफ मध्ये अप अँड डाऊन्स येत असतात, संघाच्या लाईफ मध्ये सुद्धा अप अँड डाऊन्स येत असतात, परंतु त्याच्यातून आपल्याला परतायचं असतं, त्याच्यातून आपल्याला उभारी घ्यायची असते आणि भरारी मारायची असते. फिनिक्स पक्षासारखी. दरम्यानच्या दरम्यान मध्ये षटक संपते. चिनू यांचं दुसरं षटक संपते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 20 फॉर लॉस ऑफ नो विकेट. नो लॉस फॉर 20 रन्स. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 14, दुसऱ्या षटकामध्ये आल्यात फक्त 6. 2 षटकांच्या समाप्तीनंतर होत आहेत धावा 20. मोरेश्वर प्रतिष्ठानकडे आहेत 12 चेंडू आणि जॉली बॉयजला या 12 चेंडू मध्ये कमीत कमी धावांमध्ये रोखण्यात यशस्वी होत आहेत का? कारण मोरेश्वर स्मृतीकडे अजूनही संधी आहे पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी. चालू सामना संपल्यानंतर लगेचच आरोही 11 वर्सेस मैत्री 11 हा सामना खेळला जाईल. तर दोन्ही संघाच्या कर्णधाराने
चालू सामन्याचा मध्यंतर झाला की टॉस करण्यासाठी येण्याचं कृपा करावी. थंडच बरं आहे. इन बिटवीन चेंडू जातो चौकारासाठी 4 धावांसाठी. धावसंख्या 4 ने वाढते. विराज यांचा पहिला चेंडू होता तिसऱ्या षटकामधील, त्याला फक्त टॅप केला 4 धावांसाठी. 4 धावांची धावसंख्या. अद्याप मात्र चांगली कामगिरी करतोय. कुठे होता हा हिरा मगाच्या सामन्यापासून? यावेळेला स्ट्रेट टू द फील्ड होता, झेल सुटलाय. धावसंख्या किती झाली? 24 अशी धावसंख्या. यावेळेला खोदून काढण्याचा प्रयत्न. स्ट्रेट टू द फिल्डर. धाव काही मिळत नाहीये. विराज चांगल्या प्रकारचं गोलंदाजीचं प्रदर्शन आज फुल फॉर्म मध्ये आहे. विराज व्हेरिएशन आहे विराजकडे, स्विंग नाहीये त्याच्याकडे. सिम पोझिशन मात्र परफेक्ट आहे. गोलंदाजीचा गुडलँड स्पॉट त्याच्याकडे आहे. परत इन टू द पिच गोलंदाजी आहे. यॉर्कर आहेत त्याच्याकडे. स्पिन त्याला एवढा लेग स्पिन फक्त आहे त्याच्याकडे. ऑफ ब्रेक मगापासून आपण पाहिला नाहीये. कदाचित तो त्याने ठेवला सुद्धा असेल. काही शस्त्र ही योग्य वेळेला बाहेर काढली जातात गोलंदाजांकडून. विराज हरजकर पुढचा चेंडू टाकेल. धावसंख्या 25 वरती आहे. लेग स्पिन पुन्हा एकदा लेग स्पिन पाहायला मिळाला. आउटसाइड द ऑफ स्टंप, वाईड बॉल. धावसंख्या होते 26. अद्यान खेळणे के लिए तैयार. अद्यान यावेळेला मात्र स्टंप आउट. नक्कीच बाद. स्टेप डाऊन करण्याचा प्रयत्न आणि इनसाइड आउट शॉट खेळण्याचा प्रयत्न. विराजला मिळालं यश. तिसऱ्या षटकामध्ये सामना होतोय. एक गडी बाद 26 अशी धावसंख्या. यश डीजे. बॅटर कोण? युगल. स्ट्राईकला येऊ देत. युगल खेळण्यासाठी तयार. वा व्हॉट अ डिलिव्हरी, व्हॉट अ डिलिव्हरी. मिडल कडून ऑफ कडे कळलाच नाही फलंदाजाला. धावा आहेत 26. यावेळेला स्टंप आउट करण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद होतोय. स्पिरिट ऑफ द गेम दाखवलाय या ठिकाणी युगलने. धावसंख्या किती? 26. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला विनायक लाकडे. स्ट्राईक एंडला आहे. नवीन फलंदाज जातोय. नवीन बॅटर. नाही. मकसूद जॉली बॉयज. मकसूद सागवेकर. शॉर्ट रन. ओके, या धावा नाहीये. शॉर्ट रन आहे. हॉपिंग क्रीजला लाईन आहे. हॉपिंग क्रीजला नाव काय? वाईड बॉल. फलंदाज बॉलर नेम प्लीज. प्रसाद. ओके, प्रसाद यांचा चेंडू लेग स्टंप मधून ऑफ स्टंप कडे जाणारा. मगाशी सुद्धा चौथं षटक हाताळतोय तो विष्णू स्मृतीकडून. नेहमी चौथं षटक हाताळतोय. या सामन्यामध्ये सुद्धा ब्लँक करून ठेवलाय. नक्कीच ब्लँक करून ठेवलाय. अरे बाबा, नजर हटी दुर्घटना घटी. मकसूद भाई मारना चाहते थे वाशीला, गेल गई काशीला. यावेळेला मात्र फुल टॉस चेंडू. धाव काही मिळत नाही. षटक संपलं जातंय. चौथं षटक कधी चालू झालं आणि कधी संपलं कळलं सुद्धा नाही. 4 षटकांच्या समाप्तीनंतर केवळ 2 धावा मिळाल्यात या षटकात. 28 अशी धावसंख्या झाली. 29 धावांचं टार्गेट आहे. 28 रे 26. आरोही 11 आणि मैत्री 11 संघाच्या कर्णधारांनी कृपया नाणेफेक करण्यासाठी पॅव्हिलियन मध्ये यायचंय. आरोही 11 मैत्री 11 नाणेफेकीसाठी लगेच यायचंय. आरोही 11 वर्सेस मैत्री 11. या सामन्याबद्दल बोलायचं तर आरोही 11 एकच सामना जिंकले आणि या सामन्यामध्ये गणित बदलू शकतं ते. कारण आरोही 11 ने मैत्री 11 ला जर पराभूत केलं तर मात्र येईल मोठा ट्विस्ट पॉइंट टेबल मध्ये. कारण 3 संघ होतील, 3 सामन्याचे विजेते. इनफॅक्ट हे सगळं जर तर वर आहे.
पुढील फेरीमध्ये पुढीलच्या सामन्यामध्ये जर सुधीरबाई प्रतिष्ठान जिंकली तर काय होईल? पुन्हा विष्णू स्मृती जिंकली तर काय होईल? सॉरी, मॉरिशस स्मृती जिंकली तर काय होईल? विष्णू स्मृती तर टॉप ऑफ द टेबल काल होती आणि त्यामुळे ते करण्यात आलं. आरोही 11 संघाचं करण्यात आलं. आरोही 11 तो काय कॅप्टन? या ठिकाणी मात्र मोरेश्वर स्मृतीला एक चान्स आहे नेट रन रेट वाढवण्याचा. 29 धावा करायचे आहेत आपल्याला. आधी पहिलं आपलं टार्गेट पाहिजे 29 धावांचं, नंतर टार्गेट हवं नेट रन रेटचं. पण जॉली बॉईज आपण जाता जाता मुंबई इंडियन्स सारखं काम करायचंय. मुंबई इंडियन्स आपण नेहमी पाहतो IPL मध्ये स्वतः पहिली बाद होते, परंतु जाता जाता कोणत्या तरी एका टीमला बाद करून जाते. हे काम तुम्ही करायचे जॉली बॉईज, त्यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आता मोरेश्वर स्मृतीचं आव्हान या ठिकाणी संपुष्टात येईल का? त्यासाठी जॉली बॉईजला जिंकावं लागेल. जॉली बॉईजला जिंकण्यासाठी त्यांच्यासाठी आहेत फक्त 29 धावा. मोरल डाऊन आहे त्यांचा, तो मोरल अप करण्यासाठी मुदस्सर या ठिकाणी दिसत सुद्धा नाहीये. कॅप्टन कुठे आहे? तो मुदस्सर कुठे आहे? गेला वाटतं घरी. चला सामन्याला सुरुवात करा. पहिलं षटक घेऊन येईल अद्यान. भाग्यवान मोरेश्वर स्मृती थोडीशी लॅक ऑफ बॅटिंग क्वालिटी आहे त्यांच्याकडे, त्यामुळे दुसरा सामना ते अगदी सहज जिंकू शकत होते. मैत्री 11 समोर 37 धावा त्यांना चेस झाल्या नाही. मैत्री 11 संघाने नाणेफेक जिंकले. आता फलंदाजी स्वीकारले. आरो 11 ला पुन्हा एकदा ते चेस करावे लागतील, म्हणजे डिफेंड असं म्हटलं जातं. अटॅक इज बेस्ट डिफेंड, आणि यांनी केलंय डिफेंड इज अवर अटॅक. आक्रमण आहे. प्रथम फलंदाजी स्वीकारायची. गोलंदाजांवरती किती भरोसा आहे बघा, क्षेत्ररक्षणांवरती किती भरोसा आहे बघा. चला सामन्याकडे वळूया. पहिला चेंडू जातोय, टॅप केला जातोय, धाव काय मिळत नाहीये. फलंदाज आहे तो भाग्याला मात्र आजचं भाग्य काही चांगलं आलं नाहीये. प्रसाद नॉन स्ट्राईक गेनला भाग्य आहे. या वेळेला मात्र चौकार जातोय. दोन चेंडूंचा खेळ संपलाय. 4 धावा, 29 धावा फक्त करायच्या. 25 धावा कमीत कमी चेंडू मध्ये केला तर नेट रन रेट वाढेल. यावेळेला मात्र फटका सजलाय चांगला, परंतु वंडी एका धावेसाठी. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. बोल्ड, क्लीन बोल्ड, ट्रिपल यू मिस आ हिट या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळाली अद्यान यांच्याकडून. थोडासा लॅक ऑफ कॉन्फिडन्स आहे दोन्ही संघांकडे. विजयीची वृत्ती पाहिजे, जिंकण्याची जिद्द पाहिजे, संघर्ष करण्याची तयारी पाहिजे. मोरल डाऊन असलेली टीम दिसते दोन्ही. मोरेश्वर स्मृतीला तर संधी आहे, परंतु त्यांच्या टीम मध्ये ती पॉवर नाही दिसत आहे, किंवा त्यांचा बॅलन्स जो आहे टीमचा तो दिसत नाहीये. जिंकण्याची जिद्द दिसत नाहीये, क्वालिटी ऑफ युनिटी दिसत नाहीये. ती युनिटी दिसली पाहिजे. मोरेश्वर स्मृतीसाठी नवीन फलंदाज येतोय चिनू आडुरेकर. फलंदाजी करण्यासाठी तयार आहे. अद्यांचा चेंडू. येणारे चेंडू आहेत अजून शिल्लक या षटकातील 20 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. 20 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. फील्ड सजावट आहे या ठिकाणी. मात्र 2 स्ली पॉइंटला 2 क्षेत्ररक्षक लागलेत, परंतु त्यासाठी त्यांनी ओपन ठेवलाय. स्क्वेअर लेग डिपार्टमेंट टोटली ओपन ठेवलाय. त्याच पद्धतीने कव्हर लाईन टोटली ओपन ठेवलाय. फलंदाज कोणत्या पद्धतीचा शॉट खेळतोय, त्याच्यासाठी बॉलिंग कशी केली जाते. विथ द फिल्डिंग गोलंदाजी करणे गरजेचं असतं. प्रॉपरली ज्याप्रमाणे आपण फिल्डिंग लावतो त्या पद्धतीने गोलंदाजी करणे. त्या पद्धतीचा चेंडू प्रयत्न होता फलंदाजाचा बॅकफुटला जाऊन टॅप करण्याचा स्क्वेअर लेगच्या दिशेने, परंतु लाईन मिस करतोय. हा तेच क्षेत्ररक्षण सुरक्षण मकसूद यांच्याकडून पहिलं षटक संपलं जातंय. 29 धावांचा चेस करताना मोरेश्वर प्रतिष्ठान धावा झाल्या आहेत त्या 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6, फक्त 6. मी म्हटलं होतं की
जाता जाता जॉली बॉईज कांदे लावणार का मोरेश्वर स्मृतीला वांदे करणार का? कारण तशी परिस्थिती आता अनुभवायला येते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 6. एक धाव मोलाची आहे. 1 रन 1 लाख की नाही. 1 रन मतलब 25,000 नाही होते, पण 1,25,000 पेक्षा कमी नाहीये. हा जो ही जी स्पर्धा आहे उत्कर्ष प्रीमियर लीग, विजेत्या संघाला मिळणार आहे 25,555. उपविजेत्या संघाला मिळणार आहेत 18,888 आणि चमचमती ट्रॉफी. परंतु त्यासाठी तुम्हाला प्रत्येक रन मोलाची आहे, प्रत्येक धाव मोलाचा आहे, प्रत्येक क्षण मोलाचा आहे. क्षण हा शितापीचा आहे. पुढचा चेंडू, दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू वाईड बॉल सुजन यांच्याकडून. सुजनने जर हे षटक टाकलं तर मोरेश्वर स्मृती पराभवाच्या गर्तेत सुद्धा येऊ शकते. यावेळेला चेंडू पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या बाहेर. जॉली बॉयज कडून तो जिंकण्याची जिद्द दिसत नाहीये. जीतने का ख्वाब खत्म हो गया है. नो बॉल, पंचांचा इशारा नो बॉल. प्रेमात धोका मिळालेल्या एखाद्या मजनूला नंतर आयुष्य कसं निरस वाटतं त्या पद्धतीने जॉली बॉईज दिसतो. जॉली बॉईजच्या आयुष्य पहिल्या सामन्यामध्ये निरस करण्यात यशस्वी ठरले सुधीरभाई. त्यापेक्षाही तो शॉर्ट रन किती महत्वाचा असतो. टॅपिंग क्रीजच्या पुढे जी शॉर्ट रन ठेवलेली आहे, शॉर्ट लाईन ठेवलेली आहे फॉर द बॅटर, आणि त्या पॉपिंग क्रीज मध्ये तेवढ्या चौकोनामध्येच त्यांना तुम्हाला शॉट खेळावे लागतील. कालपासून आपण पाहिलं आणि मोक्याच्या वेळी तो शॉर्ट रन आला आणि आठवला तो नो बॉल लगान मधला जो षटकार नंतर मात्र गेला. या धावा किती मिळत आहेत? 4 धावा ना. एक पंडे नाही नो नाही. ए नो नाही ना रे. डी मध्ये 1 धाव. एका धावेने धावसंख्या वाढते. वन डी डिक्लेरेशन जाहीर क्षेत्रामध्ये जातो. धावा मिळत आहेत त्या 12. धावा होत आहेत 12. अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. सुजन यांचा पुढचा चेंडू यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेर वाईड बॉल. 2 धावांनी धावसंख्या 14 वरती पोहोचवतोय. सुजन थोडीशी मदत करतोय, हेल्प आउट करतोय आपल्या मित्रांना मोरेश्वर स्मृती संघाला. पुढचा चेंडू यावेळेला मात्र लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण विनायक लाकडे यांच्याकडून. ही रिक्ती हवी. वंडी तरी सुद्धा वंडी गेलाय. 1 धाव मिळते त्या ठिकाणी. एका धावावर समाधान मानावं लागतं. धावसंख्या होते ती अरे बोल 15. डेड बॉल. वनडी आहे ना पहिली, आता तो डेड बॉल. वनडी घेतली होती मी, तिने दाखवलं. 15 धावा झाल्यात. 15 धावा. 15 चेंडूचा खेळ बाकी. 3 चेंडूचा खेळ बाकी या षटकातील. यावेळेला मात्र पटकन सगळ्या चौकारासाठी मग या शॉटचा मी बोलत होतो, कारण 2 स्ली पॉइंट ठेवले त्यामुळे कव्हरचे रिजन जो तो कम्प्लीट ओपन ठेवलाय, खुला ठेवलाय. यावेळेला या बाजूला स्क्वेअर लेगचं रिजन कम्प्लीट पॅकेज ओपन ठेवलंय ते. या 4 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 19. आता मात्र 10 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडू आणि 10 धावा. 13 ना. 13 चेंडू आणि 10 धावा. 13 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. 13 चेंडू 10 धावा. यावेळेला पुन्हा एकदा फटका सजलाय. बघूया चौकार येतोय का. 4 धावा. सुरेख फलंदाजी त्या ठिकाणी. चौकार चिन्नूक आहे तो लेफ्टी. तो भाग्यवान. भाग्यवानने भाग्य मात्र बदललंय या ठिकाणी. मोरेश्वर स्मृतीचा 2 चौकारांनी धावसंख्या वाढवली आहे. धावसंख्या होते ती 23. आता हव्यात धावा फक्त 6. 12 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. विनायक लाकडे यांच्यासाठी पारितोषिक 1 विकेट साठी किती रे 100 रुपये पारितोषिक. ऑन झाले, प्राइज ऑन झाले. पहिला चेंडू नो बॉल येतोय का पंचांचा. येस इट इज नो बॉल. पंचांचा इशारा. धावसंख्या वाढते. आता हव्यात धावा फक्त 3. आणि हा चौकार येतोय, वसूल केला जातोय चौकार.
संघाची धावसंख्या वाढते. 1 मिनिट 28 धाव, अजूनही 1 धाव पाहिजे. 1 धाव हवी आहे. टाय झाली आहे. 1 धावेची गरज आहे. पुन्हा एकदा नो बॉल, पंचांचा इशारा येतोय आणि या ठिकाणी मात्र विन होते. जॉली बॉईज पराभूत होतोय. मोरेश्वर स्मृती विन होतोय. ट्विस्ट येते या पॉइंट टेबल मध्ये. ट्विस्ट येते पॉइंट टेबल मध्ये, कारण मोरेश्वर 2 सामन्यांमध्ये 2 विजयांसह 4 पॉइंट वरती पोहोचते. अजून 1 सामना बाकी आहे त्यांचा, मोरेश्वर स्मृतीचा, आणि मोरेश्वर स्मृतीने हा सामना जिंकला तर 6 पॉइंट होतील. आता पुढचा सामना आहे तो RO11 वर्सेस मैत्री 11. RO11 ने सामना जिंकला